सोमवारी संध्याकाळी लाल किल्ल्याजवळ मेट्रो स्टेशन सिग्नल जवळ एका कारमध्ये भीषण स्फोट झाला. स्फोट इतका जबरदस्त होता की आजूबाजूच्या गाड्यांना आग लागली आणि त्या जळून खाक झाल्या. पण असं पहिल्यांदाच घडत नाहीये. तर भारताची राजधानी दिल्ली आजवर 14 वेळा बॉम्बस्फोटनी हादरली आहे. 1997 मध्ये ITO पोलीस मुख्यालयासमोर झालेल्या स्फोटने सगळ्यांना हादरवून टाकलं. त्यानंतर काही महिन्यांनीच सदर बाजार, राणीबाग, करोलबाग या गर्दीच्या भागांमध्ये एकामागून एक स्फोट झाले. 2000 मध्ये लाल किल्ल्याजवळचा स्फोट, 2005 मध्ये सरोजनी नगर आणि पहाडगंज या स्फोटांनी तर राजधानीला हादरवून सोडलं. त्या हल्ल्यात तब्बल एकूण 60 जणांचा मृत्यू झाला होता. 2008 मध्ये कॅनॉट प्लेस, करोलबाग आणि ग्रेटर कैलाश या भागात फक्त 45 मिनिटात 5 स्फोट झाले. तेव्हापासून आत्तापर्यंत दिल्लीवर 14 वेळा दहशतवादी बॉम्बस्फोट झालेत. प्रत्येक वेळी प्रश्न तोच, राजधानी किती सुरक्षित आहे आणि पुढचा स्फोट थांबवणं का शक्य होत नाहीये? तुम्हाला काय वाटतं कमेंटमधून नक्की सांगा. आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी फॉलो करा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र.